नवीन पनवेल येथील सेक्टर 1 इंडस्ट्रियल एरिया परिसरातील गणेशनगर वसाहतीत लागलेल्या भीषण आगीत 7 कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे। ही घटना भर दिवसा घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने या कुटुंबाचे घरगुती साहित्य, जीवनावश्यक वस्तू आणि शाळकरी मुलांचे शैक्षणिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे। या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर यांनी 7 कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत जाहीर केली। तसेच नगरसेवक संतोष शेट्टी यांनीही प्रत्येक कुटुंबाला 5,000 रुपयांची आर्थिक मदत देऊन आधार दिला। या मदतीचे धनादेश माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी बाधितांना सुपूर्द करण्यात आले। यावेळी परेश ठाकूर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेत धीर दिला। यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बेनेदार यांनी आगीच्या तीव्रतेची माहिती देताना सांगितले की आगीत नागरिकांचे केवळ साहित्यच नव्हे तर महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत। या नुकसानीचा रीतसर पंचनामा येत्या 8 फेब्रुवारीला तलाठ्यांमार्फत करण्यात येईल अशी माहिती विभागीय आयुक्त पवन चांडक यांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले। या पाहणीवेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासोबत नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बेनेदार, डॉक्टर कविता चौतमल, संतोष शेट्टी, समीर ठाकूर, राजश्री वावेकर, प्रभाग 16चे अध्यक्ष शिवाजी भगत, यमुना प्रकाशन, अक्षय सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। संध्याकाळी प्रत्यक्ष आलो 6:45 वाजता, त्यावेळेला पाहणी केली आणि तिथूनच आमदार साहेबांना फोन केला की असं झालेलं आहे। मग माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी तातडीनं सांगितलं की आपल्या वतीनं एक 10,000 रुपये या ठिकाणी 7 घरांना मदत करू। त्यापूर्वी त्या ठिकाणी माननीय नगरसेवक संतोषजी शेट्टी साहेब यांनी स्वतःच्या स्वखर्चाने 5-5 हजार रुपये प्रत्येकाला या ठिकाणी 7 घरांना दिले। त्याचबरोबर म्हात्रे मॅडमकडून पण काही पॉकेट त्यांना साधारणतः मिळालेलं आहे। आणि तिथून नंतर आता आपल्याला जेवणाची व्यवस्था ही पनवेल महानगरपालिकेकडून होत आहे। सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यासाठी काही वस्तू आपल्याला झोपण्यासाठी गादी आणि काही चादर किंवा ब्लँकेट याची व्यवस्था साहेब म्हणजे जुन्यामधले आहे, ते आम्हाला वाटलं नवीन आहे, जुन्यामधले या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे राहत आहे। परंतु विभागीय उपायुक्त चांडक साहेब यांच्याशी बोलल्यानंतर की यांचे सगळे कागदपत्र सगळे जळून खाक झाले आणि मग त्याच्यामुळे पुरावा म्हणून उद्या शासकीय उपलब्ध करण्यासाठी आपल्या इथे आग लागली होती आणि त्याच्याने काही साहित्य आपलं जळून खाक झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे। याचा पुरावा शासकीय असावा म्हणून तलाठ्याच्या माध्यमातून आपल्या तिथे सर्वे होणं गरजेचं आहे आणि त्यांचा सर्वे झाल्याच्या नंतर त्याचा रिपोर्ट हा तहसील कार्यालयामध्ये जाईल, पोलीस स्टेशनला जाऊ शकतो आणि मग त्याच्यामुळे आपले उर्वरित जे जळालेले आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बाकी मुलांचे शैक्षणिक साहित्य काही असेल, दाखले असतील, या गोष्टी आपण तिथे त्या पंचनाम्यामध्ये नमूद केल्यानंतर आपल्याला ते मिळण्यासाठी काही आपल्याला मदत मिळू शकते आणि त्याच्यामुळे आपला तो त्या ठिकाणचा पंचनामा शासकीय दृष्टिकोनातून होणं गरजेचं आहे त्यांच्यामार्फत। तर शासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा सगळा स्टाफ हा त्या कामासाठी आहे आणि त्याच्यामुळे उद्या मतदान झाल्याच्या नंतर शनिवारी, रविवारी 8 तारखेला रविवार असून देखील पंचनामा त्या ठिकाणी तलाठ्यांच्या मार्फत करून देतो असं विभागीय आयुक्त यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे तोपर्यंत आपल्याला 2 दिवसाची कळ या ठिकाणी काढावी लागेल।